25 एप्रिल 2023 चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणारे हेड कॉन्स्टेबल जयंत बाल्लावार हे ड्युटीवर आले. कामाला सुरुवात केली आणि चक्कर येऊन पडले. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी त्यांचं शरीर मृत असल्याचं घोषित केलं. घरातला कर्ता पुरुष गेल्याने बाल्लावार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यांची एक मुलगी होती आर्या. अनुकंपा तत्वावर पोलीस कॉन्स्टेबल म्हणून तिला त्या ठिकाणी नोकरी मिळाली. तिचं काम सुरू झालं. 25 मार्च 2026ला जयंत बाल्लावार यांच्या मृत्यूला जवळपास 3 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यांची मुलगी पोलीस कॉन्स्टेबल आर्या बाल्लावार हिला अटक झाली. आपले वडील जयंत बाल्लावार यांच्या खून केल्याप्रकरणी 3 वर्षांनी हे प्रकरण समोर आलं. पोलीस कॉन्स्टेबल आशिष शेडमाके यांनी पोलिसांसमोर कबुली दिली आहे आणि विशेष म्हणजे आर्यानेच आशिषसाठी आपल्या वडिलांना संपवलं होतं अशी ही एक घटना सध्या समोर आली आहे. मंडळी, आपल्या प्रियकरासाठी आपल्या वडिलाला संपवणारी आर्या आणि तिची स्टोरी बघूयात आजच्या या व्हिडिओमधनं. तर काय झालं होतं त्या दिवशी? आर्याने सकाळी 6 वाजता त्यांना मिल्कशेक करून दिला. तो मिल्कशेक पिऊन तिचे वडील जयंत हे ड्युटीवर हजर झाले. पण कामावर असतानाच त्यांना चक्कर आली आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात जमलेल्या नागरिकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवलं. पण उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. बाल्लावार कुटुंबावर दुःखाचा प्रसंग ओढावला होता, कारण हा मोठा धक्का होता. नेहमीप्रमाणे घरातून निघालेला माणूस कामावर पोहोचतो आणि चक्कर येण्याचं निमित्त होतं आणि थेट मृत्यूला गाठतो. ही गोष्ट पचायला थोडीशी अवघड होती. पण यापेक्षा मोठा धक्का होता की बाल्लावार कुटुंबियांना 25 मार्च 2026ला तो बसला. त्याचं कारण चंद्रपूरच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला एक अर्ज. मुळात अर्ज 23 मार्च या तारखेला दाखल करण्यात आला होता. पोलीस कॉन्स्टेबल आशिष शेडमाके याच्याकडनं हा दाखल करण्यात आला होता. आशिष शेडमाके आणि जयंत बाल्लावार यांना जोडणारा धागा होता आर्या बाल्लावार. विषय असा आहे की आर्या आणि आशिष हे 2022 पासून प्रेमसंबंधात होते. पण जयंत यांचा या गोष्टीला विरोध होता. आर्याला आशिष सोबत लग्न करायचं होतं, पण जयंत हे लग्न होणार नाही या गोष्टीवरती ठाम होते. आणि याच गोष्टीवरून बाल्लावार कुटुंबामध्ये सतत भांडणं व्हायची. आर्याला सुद्धा मारहाण झाल्याचं समोर आलेलं आहे. पण जयंत यांचा विरोध कमी झालेला नव्हता. वाद वाढायला लागले होते. वडील आपलं ऐकणार नाही त्याचा अंदाज आर्या आणि आशिषला आला होता आणि या दोघांनी मिळून कट रचला होता जयंत यांना संपवण्याचा. पण पोलीस असलेल्या आपल्या बापाला संपवणं सोपं नाही याचा अंदाज आर्याला आधीच होता. त्यामुळे त्यांनी विष देण्याचा प्लॅन आखला. पण विष आणायचं कुठून हा प्रश्न उभा राहिला. तेव्हा आशिषने आपल्या मावस भावाला विचारणा केली. आशिषच्या मावस भावाने भद्रावती भागात राहणाऱ्या चैतन्य गेडाम यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्याकडनं विष मिळवलं. यासाठी आशिषने 5,000 रुपये मोजले. एका काचेच्या बाटलीत असलेलं विष हे 23 मार्च रोजी आशिषने आर्याला दिलं. आर्याने रात्रभर काहीच हालचाल केली नाही, पण 25 तारखेच्या सकाळी तिने आपल्या वडिलांना मिल्कशेक ज्यावेळेस करून दिलं त्यामध्ये ते विष टाकूनच ते मिल्कशेक दिलं. त्यामुळे जयंत यांना चक्कर आली आणि त्यांचा मृत्यू झाला. पण तेव्हा कुणालाच फार शंका आली नाही. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आर्याने त्यांची दिशाभूल होईल अशी व्यवस्थित काळजी घेतलेली होती. त्यामुळे आशिष आर्याने हा खून पचवला होता. पण मग आता झालं तरी काय की हे सगळं प्रकरण समोर आलं. जयंत बाल्लावार यांचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्याच महिन्यात आर्या आणि आशिषने लग्न केलं. वडील पोलीस खात्यात नोकरीला असल्यामुळे आर्याने अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी अर्ज देखील केला आणि तिला कॉन्स्टेबल म्हणून नोकरी पण मिळाली. महत्त्वाची गोष्ट ही होती की आशिष सुद्धा पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ट्रेनिंग घेत होता. 2025मध्ये दोघं चंद्रपूर दलात दाखल झालेले होते. त्यामुळे दोन्ही नवरा बायको पोलीस म्हणून एकत्रच रुजू होणार होते. त्यासाठी ट्रेनिंग बाकी होतं. आर्या ट्रेनिंगला गेली, काही काळ माहेरी राहिली. पासिंग आउट परेड झाल्यानंतर आपण सासरी आशिष जवळ राहायला येऊ असं तिने आशिषला सांगितलं देखील होतं. आशिष सुद्धा याच गोष्टीची वाट बघत होता. पण आर्या सासरी आलीच नाही. ती पुन्हा माहेरी गेली.
मुळात लग्न झाल्यापासून आर्या आणि आशिषमध्ये सतत वाद होत होते. किरकोळ कारणांवरनं सुद्धा खटके उडायला लागले होते. त्यात मागच्या काही महिन्यांमध्ये हे वाद आणखीनच वाढत गेले होते आणि या सगळ्यामुळे आशिषचा राग वाढत गेला. अशातच आशिषला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आला. त्याने दोनदा तीनदा बेशिस्त वर्तन केल्याचं वरिष्ठांच्या लक्षात आलेलं होतं. त्यातूनच पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केलं. पण आशिषला असं वाटत होतं की आर्या आणि आपले वाद होत असल्यामुळे तोच राग डोक्यामध्ये ठेवून आर्याने आपले कॉन्टॅक्ट वापरून आपल्याला बडतर्फ करायला लावलं. त्यामुळे त्याचा राग टोकाला गेला. पुन्हा वाद झाले, पण हे वाद निवळले आणि आशिष आर्याची वाट बघायला लागला. आर्याचं ट्रेनिंग संपलं, पासिंग आउट परेड झाली. आर्या आपल्या घरी येणार म्हणून आशिष खुश होता. त्याने तिच्या स्वागताची तयारी देखील केली होती. सगळं नियोजन केलं होतं. पण आर्या सासरी न येता माहेरी गेली आणि वादाच्या ठिणगीचा भडका उडाला. आशिष आर्या सासरी नांदायला येईल याची वाट बघत होता. पण दोघांमधले वाद, आशिषला पोलीस खात्यातून बडतर्फ करणं, यामुळे आर्या सासरी न येण्यावर ठाम राहिली. पुन्हा वाद सुरू झाले. त्यातूनच 23 मार्च रोजी आशिष शेडमाकेने रामनगर पोलीस स्टेशन गाठलं. एक अर्ज दिला. या अर्जात त्याने आपण आर्या बाल्लावार हिच्या मदतीने आपले सासरे जयंत बाल्लावार यांचा खून केल्याची कबुली दिली. यात आपला अल्पवयीन मावस भाऊ आणि चैतन्य गेडाम यांची मदत घेतल्याचंही त्यांनी या अर्जामध्ये सांगितलं. त्याच्या या पत्रानंतर पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली. त्यांना आशिष खरं बोलतोय की दिशाभूल करतोय याची शहानिशा करायची होती. त्यांनी विष पुरवणाऱ्या चैतन्य गेडामला ताब्यात घेतला. सोबतच अभिषेकचा जो अल्पवयीन मावस भाऊ आहे त्याला देखील ताब्यात घेतला. सगळ्यांची चौकशी केली आणि त्यानंतर या घटनेची टाइमलाईन ही जुळायला लागली. पोलिसांनी 25 मार्चच्या रात्री आर्या बाल्लावारला अटक केली. रात्री महिला आरोपीला अटक करता येत नसल्याने पोलिसांनी न्यायाधीशांची रितसर परवानगी घेऊन आर्याला अटक केली. इतर दोघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी आर्या, आशिष आणि चैतन्य, त्याचबरोबर अल्पवयीन मुलगा या चौघांना अटक करत त्यांच्यावर कलम 302, 120 आणि या अंतर्गत गुन्हे दाखल केले. विष मिळवण्यासाठी मध्यस्थी काम करणाऱ्या अल्पवयीन मुलाची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. तर खून करणं, कट रचणं असे आरोप असलेल्या इतर दोघांना पोलिसांनी कोठडी सुनावली आहे. प्रश्न पडतोय की ज्या आशिषसाठी आर्याने आपल्या वडिलांचा खून केला त्यानेच पलटी का मारली? या दोघांमध्ये होत असलेले वाद आर्यामुळे बडतर्फ तो झालेला होता का? आणि हा संशय इतका मोठा का होत गेला? आपण स्वागताची तयारी केलेली असताना आर्या आपल्या घरी न येता माहेरी गेल्यामुळे आशिषचा राग टोकाला गेला आणि त्यातून त्याने पोलिसांना पत्र लिहून 3 वर्ष लपवून राहिलेलं सत्य बाहेर काढलं. या प्रकरणानंतर चंद्रपूर जिल्ह्यात हादरेचं वातावरण आहे. यामध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला. जिने खून केला ती पोटची मुलगी आहे आणि पोलीस कॉन्स्टेबल त्याच वडिलांच्या अनुकंपा तत्वावर झाले. जो जावाई पोलीस कॉन्स्टेबल झाला 3 वर्ष, त्याला कुणाचाच संशय आला नाही आणि आरोपीचा इगो हर्ट झाल्यामुळे हे सगळं प्रकरण समोर आलं असं म्हणावं लागेल. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा.